नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता कथेला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, माझे नाव राहुल आहे. माझं वय 26 वर्ष. मी मध्य प्रदेशचा रहिवासी. मी दिसायला ठीकठाक आहे. माझी उंची 6 फूट 6 इंच आहे. माझा रंग गोरा आहे. ही कथा दिल्लीपासून सुरू होते. जेव्हा मी दिल्लीत नोकरीला गेलो, माझी नोकरी एका बहुराष्ट्रीय कंपनीत लागली होती. मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे कंपनीकडून मानधन उच्च दर्जाचं होतं. सुरुवातीला कंपनीने माझी एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती, कारण सुरुवातीला माझ्याकडे दिल्लीत राहायची काहीच सोय नव्हती, जेणेकरून मी तिथे सहज स्थिरावं शकेन. पण कंपनीने ती माझी राहण्याची सोय अल्पकाळासाठी म्हणजेच एका आठवड्यासाठी केली होती. माझ्याकडे फक्त एका आठवड्याचा वेळ होता, ज्यात मला स्वतःसाठी एक खोली शोधायची होती. मी खोली शोधण्याचा प्रयत्न करत नव्हतो. पाहता पाहता आठवडा निघून गेला. आता तर शोधणं माझ्यासाठी खूप गरजेचं झालं होतं, म्हणून मी हे सगळे रस्ते शोधत होतो. त्यानंतर त्याच दिवसाच्या उत्तरार्धात मी एका जाहिराती पाहिली, ज्यात एक खोली भाड्याने उपलब्ध होती. मी त्या जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार त्या दिलेल्या क्रमांकावर फोन केला. फोन उचलताच तिथे एक स्त्रीने फोन उचलला. फोन उचलताच मी विचारलं, मॅडम, तुम्ही वृत्तपत्रात जाहिरात दिली आहे, भाडेकरू पाहिजेत म्हणून, तुमच्याकडे खोली रिकामी आहे का? तिथून एक मोहक गोड आवाज आला. त्या म्हणाल्या, होय, खोली रिकामी आहे. मी त्यांना खोली दाखवण्यास सांगितलं. तेव्हा त्या म्हणाल्या, आज संध्याकाळी तुम्ही येऊन खोली पाहू शकता. मी ऑफिसचं काम संपून संध्याकाळी खोली पाहण्यासाठी गेलो आणि तिथे पोहोचलो. तिथे एक अनामिक ओढ मनात होती. मी दाराची घंटी वाजवली. घंटेचा आवाज जसाच शांत वातावरणात घुमला तसं दार उघडलं आणि क्षणभर वेळ थांबल्यासारखा वाटला. समोर मीरा उभी होती. संध्याकाळच्या त्या मंद सोनेरी उजेडात तिचा चेहरा अधिकच उजळून दिसत होता. तिने अगदी साधा पण सुंदर पोशाख घातला होता, पण तिच्या व्यक्तिमत्व एक वेगळी चमक होती. तिचे डोळे इतके गहिरे होते की त्यात बुडून जावंसं वाटत होतं. मी काहीसा नुसता तिच्याकडे पाहत राहिलो. तिच्या ओठावर एक हलकंसं स्मित होतं, जणू ती माझी ही अवस्था समजून घेत होती. होय, काय हवंय? तिने तोच गोड आवाज काढला जो मी फोनवर ऐकला होता, पण क्षणात तो अधिकच मोहक वाटला होता. मी तुम्हाला खोलीसाठी फोन केला होता. मी जरा भानावर येत म्हणालो. हो ना, या ना, मी तुम्हाला खोली दाखवते, असं म्हणत ती वळली आणि आत जायला लागली. मी तिच्या मागे लागलो. तिच्या चालण्यात एक लय होती, एक सहज सुंदरता होती. तिच्या पायातल्या पैंजणांचा मंद आवाज त्या शांततेत एक वेगळीच लय भरत होता. त्या आवाजाने माझं मन कुठल्या तरी गोड स्वप्नात गुंतत चाललं होतं. तिने खोलीचं दार उघडलं. आतलं वातावरण छान होतं. खिडकीतून येणारी संध्याकाळची लालिमा संपूर्ण खोलीत पसरली होती. ही आहे आमची खोली, ती असत म्हणाली. तुम्हाला आवडेल अशी आशा आहे. मी खोली नीट पाहिली. ती माझ्यासाठी अगदी योग्य होती. हो, मला खूप आवडली, मी मनापासून म्हणालो. मग आम्ही दोघे एकमेकांकडे पाहू लागलो. ओळख करून घ्यायची राहिली होती. मी माझा हात पुढे केला. मी राहून तिने हळुवारपणे तिचा कोमल हात माझ्या हातात दिला. त्या स्पर्शात एक वीज होती, पण ती खूपच हलकी आणि उबदार होती. मी मीरा, ती मंद असत म्हणाली. मीरा सुंदर नाव आहे, अगदी तुमच्यासारखंच, मी सहज म्हणालो. हे ऐकून तिच्या गालावर एक गुलाबी लाली पसरली. तिने नजर खाली केली. ते दृश्य फारच सुंदर होतं. मग तिने नजर वर करून माझ्याकडे पाहिलं. त्या नजरात एक निरागस खोडकरपणा होता. बरं, आता औपचारिकता बाजूला ठेवूया. घर भाडं आणि इतर किरकोळ खर्चांबद्दल बोलून टाकूया, ती व्यवहाराही स्वरात म्हणाली. पण तिच्या चेहऱ्यावरचं स्मित मात्र कायम होतं. आम्ही सगळं बोलून ठरवलं. ती बोलत असताना मी तिच्याकडे पाहत होतो. ती किती सहजपणे सगळं सांगत होती आणि मधूनच माझ्याकडे पाहून हसत होती. त्या हसण्यात माझं मन अडकत चाललं होतं. सगळं ठरल्यावर मी तिथून निघालो. पायऱ्या उतरताना माझ्या मनात फक्त तिचा चेहरा होता, तिचं हसू होतं आणि तिच्या हातात तो कोमल स्पर्श. त्या खोलीपेक्षा त्या घराची मालकीन मला जास्त भावली होती. एक नवी ओळख, एक नवी सुरुवात झाली होती आणि मी दुसऱ्या दिवसापासून तिथे राहायला आलो. माझ्याकडे फार काही जास्त सामान नव्हतं. जे होतं ते मी तिथे व्यवस्थित लावत होतो. तेव्हा मीरा तिथे आली. एक छान पातळसारख्या हलक्या रंगाचा गाऊन तिने घातला होता. ती मला विचारू लागली. मी तिला सांगितलं मी मध्य प्रदेशचा. बाकीचं काही ती बोलली नाही. मी माझं सामान खोलीत व्यवस्थित सजावलं आणि निवांत मोबाईल पाहत बसलो. तेवढ्यात मीरा परत आली आणि माझ्या खोलीच्या दारावर उभी राहून मला आवाज दिला. मी मागे वळून बघितलं. अरे, ही तर आत्ताच गेली होती आणि परत आली. मी मनात बडबडलो आणि हो, बोला ना म्हणालो. तेव्हा ती म्हणाली, तू स्वतः जेवण बनवतोस का? मी म्हणालो, नाही, मला जेवण बनवता येत नाही, मी बाहेर जेवण करतो. तेव्हा ती म्हणाली, मी तुला जेवण बनवून देईन. मी हो म्हणालो, कारण मला घरचं जेवण मिळत होतं आणि त्यामुळे माझे एक्स्ट्रा पैसे वाचणार होते. तेवढ्यात तिथे एक माणूस आला आणि तो मीराकडे पाहून माझ्याबद्दल विचारू लागला. तो मीराचा नवरा. त्या दोघांच्या वयात बराच फरक दिसत होता. मीरा दिसायला 32 ते 34 वर्षाची असेल
आणि तिच्या नवऱ्याचं वय 45च्या आसपास दिसत होतं. मीराने स्वतःला खूप चांगलं ठेवलं होतं. जिथं मीरा इतकी सुंदर मनमोहक महिला होती तिथेच तिचा नवरा पोट बाहेर आलेला आणि समोरच्या डोक्यावर केस नसलेला एकदम विचित्र होता. कुठे मीराच्या नजरेतील घायाळ करणारी चमक, तर कुठे हा अधेड आणि लंपट माणूस. मी गप्प राहून त्याचं आपापसात होणारं बोलणं ऐकत होतो. त्यांच्या बोलण्यावरून मला असं वाटलं की कदाचित त्याने नशा केली आहे. पण मीराने त्याचा हात पकडला आणि खोलीपासून दूर घेऊन गेली. नंतर पण त्यांच्याकडे जास्त लक्ष न देता आपल्या खोलीत जाऊन दरवाजा बंद करून आराम केला. त्यानंतर मला तिचा नवरा परत काही फार जास्त वेळ आढळला नाही. मी आता म्हणजे तिथे राहताना 1-2 महिने झाले होते. मीरा आणि माझी चांगली मैत्री होती. मीरा खूप चांगली जेवण बनवायची. मी तिच्या जेवणाची आणि तिची कधी कधी स्तुती करायचो. तेव्हा ती हसून म्हणायची, तू खूप चांगला माणूस आहेस. तिचं ते हसू माझ्या मनात दिवसभर घुमत राहिलं. एक दिवस मी आंघोळ करून माझ्या खोलीत शिरलो. बाहेर जोराचा पाऊस पडत होता. विजांच्या कडकडाटासोबत खोलीतील लाईट देखील मंद होत्या. अशा वातावरणात मूड बनला तर मोबाईलमध्ये आपले मोवर रोमॅन्टिक सिनेमा चालू करून मी भिंतीला पाठ टेकून बसलो. पावसाच्या सुरेल आवाजात मी त्या सिनेमात हरून गेलो. 5-10 मिनिटे झाली नसतील तोच वातावरण एकदम बदललं. पावसाच्या मंद सुरात अचानक काच फुटल्याचा कर्कश आवाज मिसळला. मीराच्या घरातून मोठ्याने आवाज यायला लागला. मी मोबाईल बाजूला ठेवून टवकारले. मीराचा आवाज मोजून मोठा होता. ती किंचाळत होती, निघून जा इथून, प्लीज सोड मला. तिचा अर्थस्वर माझ्या काळजाचा टोका चुकवणारा होता. तिचा नवरा दारूच्या नशेत धुंद होता. त्याचा आवाज भिंती वेधून येत होता. तू माझी बायको आहेस, मी तुला सोडणार नाही, असं म्हणून तो खुर्च्या फेकून देत होता. भांडी जमिनीवर आपटल्याचा भयानक आवाज ऐकू येत होता. दोघांमध्ये खूप वाद झाला. ते नेहमीच एकमेकांशी भांडायचे. पण त्या दिवशी प्रकरण हाताबाहेर गेलं होतं. पावसामुळे आजूबाजूचे लोकही बरेच जमा झाले होते. पण कोणीही मध्ये येऊन भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत नव्हते. सगळे फक्त तमाशा पाहत उभे होते. तिचा अर्थ हाक आणि त्या मद्यपी माणसाच्या दहशत माझ्या सहनस्थितीच्या पलीकडे गेली. माझ्या अंगात एक वेगळे धैर्य संचारलं. मी दाराकडे धाव घेतली. पावसाच्या पाण्यातून जात मी त्यांच्या घराची घंटी जोरात वाजवली. मीरा, दार उघडा. मी जोरात किंचाळलो. मी किंचाळत होतो. 5 सेकंदाच्या भयानक शांततेनंतर दार उघडलं. समोर मीरा उभी होती. तिचा चेहरा सुजलेला होता. डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला होता. पावसाचं पाणी, अश्रू आणि यामध्ये त्यांचा चेहरा नकळत ओला झाला होता. तिच्या हातात जखमाही दिसत होत्या. तिने जेव्हा बाहेर पाहिलं बरेच लोक जमले आहेत तेव्हा ती एकदम शर्मिंदी झाली. तिने माझ्याकडे असहाय्य नजरेने पाहिलं. तिचे ओठ थरथर कापत होते. राहुल, सॉरी, आज मी तुला जेवण देऊ शकणार नाही, प्लीज तू इथून जा. एवढं बोलून तिने जोरात दार बंद केलं. दार बंद होताना तिच्या डोळ्यातील ती वेदना मी स्पष्ट पाहिली. आतून पुन्हा एकदा तिच्या नवऱ्याची किंचाळी ऐकू आली. कोण होता तो? तुझा नवीन यार आहे. आणि परत एकदा एखादी जड वस्तू भिंतीवर आपटल्याचा आवाज आला. त्या आवाजाने मी दचकलो. माझी मुठी आपोआप वळल्या गेल्या. मनात आलं की दार तोडून आत जावं आणि त्या नारद माणसाला धडा शिकवावा. पण मीराने स्वतःच दार बंद केलं होतं. म्हणजे तिला तिथे कोणताही मध्यस्थी माणूस नको होता. कदाचित तिला तिची अब्रू वाचवायची होती. मी जड पावलांनी परत माझ्या खोलीत गेलो. खोलीत आलो तरी माझं मन तिथेच होतं. पावसाचा आवाज, माझ्या खोलीतील अंधार आणि मीराच्या डोळ्यातील पाणी, सगळं काही माझ्या डोळ्यासमोर नाचत होतं. त्या रात्री मला काही झोप लागली नाही. फक्त तिच्या रडण्याचे आवाज माझ्या कानात घुमत राहिले. मला माहीत होतं मीरा आणि माझ्यातील हे अंतर आता फार काळ टिकणार नाही. कारण तिच्या दुःखात माझं मनसुद्धा तुटत होतं. आता पुढे काहीतरी मोठं घडणार याची चाहूल मला लागली होती. सुमारे 10-15 दिवस असंच चाललं. तिने मला जेवण दिलं नाही आणि ती मला दिसलीही नाही. पण तिच्या घरातून मला भांडायचे आवाज सतत आणि दररोज ऐकू येत होते. पण आता हे 2 दिवस परत विचित्र फिरले. आता तिच्या घरातून भांडायचे तर माणसाचे आवाजही येत नव्हते. काही दिवसांपासून तिच्या घरातून भांडायचे आवाज येणं बंद झालं. का झालं याचा विचार सतत माझ्या डोक्यात यायचा. पण माझ्याकडेही जास्त वेळ नसल्यामुळे पक्का पत्ता मला लावता आला नाही. पण मीरा माझ्या मनात नाही तर माझ्या नजरेत भरली होती. असंच 1-2 दिवसांनी सुट्टीच्या दिवशी मी माझ्या खोलीत झोपलो होतो. तेव्हा माझ्या खोलीची घंटी वाजली. मी पाहिलं तर दारात मीरा उभी होती. मी एकदम थक्क झालो, कारण एक घरमालकीन असून ही मीरा मला पहिल्याच दिवसांनी दिसली होती. मी तिला आत यायला सांगितलं. मग ती आत आली. मीरा मला माफी मागायला लागली. ती मला म्हणाली, मी तुला इतके दिवस जेवण दिलं नाही यासाठी मला माफ कर. एवढं बोलताच ती रडायला लागली. मी तिच्याजवळ गेलो आणि म्हणालो, मॅडम तुम्ही का रडत आहात? तेव्हा ती रडत म्हणाली की तिचा आणि तिच्या नवऱ्याचा घटस्फोट झाला आहे. हे माझे होश उडाले. मी तिला विचारलं हे सर्व कधी झालं? आणि ती रडत रडत मला म्हणाली, मी गेल्या आठवड्यातच माझ्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतला. मीरा तिचे अश्रू पुसत म्हणाली,
मी आता आधीपेक्षा खूप खुश आहे आणि रागात म्हणाली, त्या दारुड्याने माझं जगणं कठीण केलं होतं. ती म्हणाली, आता मी माझं आयुष्य मुक्तपणे जगणार आहे. खरं तर आताही नक्की माझ्या मनासारखं झालं होतं. आता मला समोर अनेक संधी मिळणार होत्या. माझा प्लॅन सफल करण्यासाठी मनातून मलाही खूप हर्ष झाला होता. पण मीरापुढे मी उगाच तोंड पाडून उभा होतो आणि तिला सांत्वन देत होतो, जाऊ द्या, रडू नका, माझं म्हणणं आहे, झालं ते चांगलंच झालं, वगैरे वगैरे. आणि मग ती म्हणाली, राहुल, तू माझी एक मदत करू शकतोस का? मी म्हणालो, मॅडम, तुम्हाला माझ्याकडून काय मदत हवी आहे? तेव्हा ती म्हणाली, मला काही पैसे उसने हवे आहेत. मी तिला विचारलं, तुम्हाला किती पैसे हवे आहे? ती म्हणाली, तू मला 25,000 रुपये देऊ शकतोस का? योगायोग, माझाही पगार 2 दिवसापूर्वी झाला होता. त्या दिवशी माझ्या खात्यात इतके पैसे होते म्हणून मी तिला पैसे काढून दिले. मीरा खूप खुश झाली होती आणि मला गळ्याला लावलं आणि म्हणाली, तू मला इतक्या कठीण वेळी आधार दिलास, मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही. तिने मला एक मिठी मारली. मी एकदम थक्क झालो. मीराने मला सांगितलं, आता आपण संध्याकाळी एकत्र जेवण करू. मी हो म्हटलं आणि तिथून निघून गेली. त्या दिवसापासून मीरा आणि मी एकमेकांसोबत बराच वेळ घालवायला लागलो. मीराने मला सांगितलं, आता आपण एकत्र जेवण करू. तेव्हापासून मीरा आणि मी सकाळी आणि संध्याकाळी एकत्र जेवण करायचो. आता मीरा आधीपेक्षा खूप जास्त खुश राहायची. आता मीरा कधीही माझ्या खोलीत यायची, वेळ काळ न बघता, आणि माझ्यासोबत खूप गप्पा मारायची. कधीकधी तर ती सकाळीच यायची जेव्हा मी खोलीत असायचो आणि येऊन माझ्या खोलीची साफसफाई करायला लागायची. मी झोपलेला असलो तर ती सर्व खोली झाडून पाणी भरून ठेवायची. जेव्हा ती खोली साफसफाई करायची, मी कधीकधी मुद्दाम झोपायचं, नाटकही करायचं. जेव्हा ती खाली वाकून झाडू लावायची तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एक वेगळं दृश्य यायचं असायचं. मनात यायचं की हे नारळ कधी मला पावेल. पण घटस्फोटानंतर मीरामध्ये एक वेगळंच परिवर्तन झालं. जणू ती आता एका लोखंडी पिंजऱ्यातून मुक्त झालेली पक्षी होती, जिला आता पुन्हा आपले पंख पसरून आकाशात उडायचं होतं. आता मीरा अशी कपडे घालायला लागली होती की तिला पाहून माझ्या मनात तोल ढासळायचा. तिने पाश्चिमात्य कपडे घालायला सुरुवात केली होती. एक मॉडर्न, पण त्या आधुनिकतेतही एक सहजता होती, एक निसर्ग सौंदर्य होतं. सकाळच्या वेळी ती जेव्हा लहान टॉप आणि शॉर्टमध्ये अंगणात कपडे वाळत घालायला यायची तेव्हा माझी नजर आपोआप तिच्याकडे वळायची. सोनेरी सूर्याची किरणं तिच्या चेहऱ्यावर पडायची आणि ती अजूनच उजळून निघायची. मी माझ्या खोलीत खिडकीतून तिला पाहत राहायचो. तिला कधीकधी जाणवायचं की मी पाहतोय, जेव्हा ती हलकसं हसून आपलं काम करत राहायची. तिच्या त्या हसण्यात एक निरागस खोडकरपणा असायचा. माझं मन वेडं व्हायचं, पण मी स्वतःला सावरायचो. काही दिवसांनी तिने साड्या नेसायला सुरुवात केली, पण आता त्या साड्या नेसण्याची पद्धत बदलली होती. आधी ती साध्या पद्धतीने साडी नेसायची, पण आता ती अगदी मोहक अशी साडी नेसायची. तिच्या साडीचा पदर नाजूकपणे तिच्या खांद्यावरून सरकायचा. ब्लाऊजचा मांगूस बॅकलेस असायचा, ज्यात तिची पाठीशी कोमल रेषा अधिकच स्पष्ट दिसायची. पुढचा भाग मात्र ती व्यवस्थितपणे सांभाळायची, पण तरीही तिच्या त्या व्यक्तिमत्वातील ती आत्मविश्वासपूर्ण सौंदर्याची ज्योत लपून राहत नव्हती. एक दिवस ती अशीच एका सुंदर साडीत माझ्या खोलीत चहा घेऊन आली. तिने ती साडी अशी नेसली होती जणू ती साडी नव्हती, तर तिच्या शरीरावरचं एक सुंदर कवितेचं आवरण होतं. मी क्षणभर नुसता तिच्याकडे पाहतच राहिलो. काय झालं, चहा आवडला नाही का? तिने विचारलं. नाही, म्हणजे साडी खूप छान दिसत आहे. मी जरा अडखळत म्हणालो, खरंच? मग पुढच्या वेळी तुझ्या आवडीच्या रंगाची साडी नेसेन. असं म्हणत ती मंद हसली. तिच्या हसण्यात एक वेगळी चमक होती. ती नवीन जीवनाची चमक होती. मीरा आता आधीपेक्षा जास्त मोहक झाली होती. तिने व्यायामशाळेत जिमला जायला सुरुवात केली होती. यामुळे तिचं शरीर अधिकच तंदुरुस्त, सशक्त दिसू लागलं. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचं तेज. तिच्या डोळ्यात एक नवी स्वप्न उमलू लागली होती आणि ती स्वप्न पाहायचा आनंद तिला अधिकच सुंदर बनवत होता. माझ्या मनात यायचं की मी मीराला माझ्या मनातली भावना सांगून टाकावी, पण घाई करणं महागात पडेल असा विचार व्हायचा. नातं अजून ताजं होतं. तिच्या जखमा अजून भरल्या नव्हत्या. मी फक्त तिच्या एक चांगला मित्र बनून राहिलो. पण तिच्याकडे पाहताना माझी नजर बदलली होती आणि हे फक्त मलाच नाही तर तिलाही कळालं होतं. ती आता माझ्याकडे जरा वेगळ्या नजरेने पाहू लागली होती. एक गोड न बोललेलं गुपित आमच्या दोघांमध्ये हळूहळू फुलत होतं. एक दिवस माझ्या बाथरूममधलं पाणी येत नव्हतं, म्हणून मी मीराकडे जाऊन विचारलं, माझ्या बाथरूमला पाणी का येत नाही? तेव्हा ती म्हणाली, नळात काही अडचण आली, तू माझं बाथरूम वापरू शकतोस. त्या दिवशी सुट्टी होती आणि खूप उकाडाही होत होता. मी आंघोळीसाठी तिच्या बाथरूममध्ये गेलो. मी बाथरूममध्ये आंघोळ करत होतो तेव्हा मला वाटलं कोणीतरी मला पाहत आहे, पण मी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही आणि आंघोळ करायला लागलो. जेव्हा मी आंघोळ करून बाहेर आलो तेव्हा पाहिलं की मीरा बाहेर काहीतरी करत होती. ती एकदम घाबरली आणि तिथून पळत गेली. मीही तिथून माझ्या खोलीत गेलो आणि तयार व्हायला लागलो. थोड्या वेळाने मीराचा फोन आला आणि ती मला म्हणाली की
जेवणासाठी मीराच्या खोलीत गेलो आणि एका क्षणी माझे डोळे विस्फरले. ती लाल रंगाची साडी अंगावर अशी उठून दिसत होती, जणू तिच्या शरीराची दुसरी त्वचाच तिने साडी अशी नेसली होती की प्रत्येक वळण, प्रत्येक हालचाल मनाचा ठावा घेत होतं. मागे वळताना तिच्या बॅकलेस ब्लाऊजची ती बारीक दोरी माझी नजर चोरत होती. ती अशी हलकीशी हलत होती, जणू स्पर्शाची वाटत होती. तिची कमर साडीतून अधोरेखित होत होती आणि प्रत्येक पाऊल माझ्या श्वासात गहिरे उतरत होते. ती पुढे वळली तेव्हा मला जाणवलं की हा क्षण अवर्णनीय आहे. गोलगळ्याचं ते मखमली लाल ब्लाऊज तिच्या भाऊवर टणक बनलं होतं. तिची गोलाई साजरी करत होतं. तिने हाताने साडीचा जाळीदार पदर हलकासा उचलला तर तिची नाजूक मनगट दिसू लागली. ती माझ्याकडे पाहत राहिली. मी तिच्याकडे पाहत राहिलो. श्वास रोखून ती हसली. ती हसू म्हणजे माझ्या अवस्थेचं गुपितच उघड करणार होतं. मी स्वतःला सावरत विचारलं, जेवण तयार आहे का? ती म्हणाली, तू बस, मी आत्ता लावते. तिने खाली वाकून सामान घेताना तिची अदा माझ्यासमोर नजरेसमोर उभी राहिली. तो क्षण थांबावासा वाटला. ती वर उठली, पाणी घेऊन माझ्याकडे आली. टेबलावर पाण्याचा ग्लास ठेवताना ती हलकीशी झुकली तेव्हा तिची गळ्यातील दागिन्यांची साखळी ही थबकली. मी हळूच तिचा हात धरला. मीरा, ती माझ्याकडे पाहत असली. तिच्या डोळ्यात तेज होतं. काय झालं? तुझा जीव कसा आहे? तुझ्यात गमावलेला आहे, मी म्हणालो. ती जवळ आली. तिच्या केसातला गंध माझ्यापर्यंत आला. साडीचा पदर वाऱ्यावर तरंगला आणि तिने माझ्या हातात आपला हात ठेवला. तिच्या बोटांचा स्पर्श जणू विजेसारखा झाला. तिने डोळ्यात डोळे घालून विचारलं, आणखी काही पाहिजे का? रात्रीच्या जेवणात मी तिच्याकडे पाहतच राहिलो. जेवण अजून लागलं नव्हतं की मीरा मला म्हणाली, आली, पंखा खूप आवाज करतो, तू जरा पंखा पाहशील का? मग मी ती टेबल घेऊन पंखाखाली आलो. मी टेबलावर चढताच टेबल हलायला लागला. मी मीराला टेबल पकडायला सांगितलं आणि मला वाटलं की मीराने मुद्दाम असं टेबल हलवलं आहे. मीराने टेबलाला जोरात पकडलं. जेव्हा मी खाली पाहिलं तेव्हा खालचा नजारा काही आवरत नव्हता. मीरा दोन्ही हात जोडून उभी होती. त्यामुळे मला तिच्या सौंदर्य एक वेगळंच रूप पुन्हा दिसू लागलं. हे पाहून माझा जीव डचमळला. मी खाली दुर्लक्ष करत वरती पंख्याकडे लक्ष दिलं आणि मग मी पंख्याची प्लेट ठीक करायला लागलो, ज्यामुळे पंख्याला आवाज येत होता. तेव्हा मीरा म्हणाली, यामुळे पंख्याला आवाज येत होत आणि मी पाहिलं की तिची अवस्था आणखी खराब होत होती. मी सगळी परिस्थिती पाहून मीराला हसायला लागली. तिला माझी तळमळ समजली होती, पण तिने मला भनकसुद्धा लागू दिली नाही. जेव्हा ती आणखी माझ्याकडे पाहत राहिली आणि मला विचारायला लागली, पंखा ठीक झाला का? मी म्हणालो, होय मॅडम. तेव्हा मीराने मला खट्याळ अंदाजात खाली उतरायला सांगितलं. जेव्हा मी टेबलावरून खाली उतरत होतो, मीरा माझ्याकडे पाहत होती. पंख्यावरील लागलेल्या धुळीमुळे मग मी आज हात धुण्यासाठी गेलो. मीराही माझ्या मागोमाग आली. आता कोणत्या ना कोणत्या बहाण्याने माझ्याशी बोलत होती. मलाही तिचा हेतू कळला होता, पण मी वाट पाहत होतो योग्य त्या संधीची. मग मी जेवणाच्या टेबलावर बसलो. मीरा जेवण घेऊन आली आणि आम्ही दोघांनी मिळून जेवण केलं. मग मीराने भांडी उचलली आणि मग म्हणाली, तू आज इथेच थांब, मला तुझ्याकडून काही काम आहे. मीराने मला तिचा फोन दिला आणि म्हणाली, हा फोन बघ, नीट चालत नाही, तू जरा पहा यात काय अडचण आहे. मी तिचा फोन ठीक करायला लागलो. तिच्या फोनकडे पाहत होतो. त्या चित्रफिती चालत नव्हत्या. जेव्हा मी तिच्या फोनच्या सेटिंग ठीकठाक केल्या आणि फोन परत चालू लागला, फोन नीट चालत होता. मग मी उगाच त्या फोनची गॅलरी चेक करत बसलो. तेव्हा माझे होश उडाले. मी पाहिले की मीराने माझे त्या दिवशी बाथरूममधील फोटो काढले होते आणि मीरा माझ्यासमोर उभी होती आणि मला हसत हसत पाहत होती. मीराला विचारलं, हे काय आहे? ती म्हणाली, काय? मी तिला चित्रफिती दाखवल्या. हे काय आहे? तेव्हा ती खट्याळ हसत म्हणाली, हे जर तू आहेस, आणि म्हणाली, मला तू खूप आवडतोस. ती म्हणाली, जेव्हा मी तुला पाहिलं तेव्हा मला स्वतःला आवडलं नाही, म्हणून मी तुझी चित्रफिती बनवली. तू सांगशील तर मी हे आता आठवते, पण तू मला वचन दे की तू मला प्रेम करशील. हे ऐकून मी मनातून खूप खुश होतो, पण मी रागावल्यासारखं नाटक करत होतो. मी रागात विचारलं, तू असं का वागलीस? तेव्हा मीरा म्हणाली, मला तू खूप आवडतो म्हणून मी अशी वागले, जेणेकरून मी जेव्हा इच्छा होईल तेव्हा तुला पाहू शकेल. आणि ती मला वेगळ्याच भरलेल्या नजरेने पाहायला लागली. ती माझ्याजवळ आली आणि माझा हात पकडून म्हणाली, मला तुझं प्रेम पाहिजे, आणि मला जवळ ओढून मला एक चुंबन द्यायला लागली. त्या क्षणी मीराला हळू पण घट्ट मिठीत घेतले. माझे हात तिच्या बॅकलेस ब्लाऊजवरच्या त्या बारीक दोरीला हलकेसे स्पर्श करत होते. तिच्या शरीराची ऊब माझ्या अंगात शिरत होती आणि माझे डोळे नकळत भरून आले. मीरा माझ्या मिठीत होती हा विचारच मला स्वप्नासारखा वाटत होता. तिचे लाल मखमली ब्लाऊज माझ्या छातीला टेकले होते. तिच्या साडीचा साडीदार पदर माझ्या हातात गुंडाळला गेला होता. मी हळुवारपणे तिचे तोंड वर करत तिच्या गुलाबी मऊ ओठांकडे पाहिले. तिचे डोळे मिटले. श्वास थोडा वेगवान झाला. मी माझे ओठ तिच्या ओठावर हलकेचे टेकवले. प्रथमच फुलासारखा हलका स्पर्श, मग थोडा गहिरा. तिच्या ओठांची कोळी, तिचा उबदार श्वास, तिच्या गळ्यातील सौंदर्य, सगळं माझ्या विरघळत होतं.
माझा हात तिच्या कमरेभोवती गेला आणि ती मला आणखी जवळ खेचले. मीराने तिचे हात माझ्या मानेभोवती गुंडाळले. तिचे बोट माझ्या केसातून हलकीशी सरकत होते. दरम्यान ती हलकीशी कुरवाळली. तो आवाज माझ्या कानात अमृतासारखा उतरत होता. आम्ही काही वेळ तसंच थांबलो, एकमेकांच्या श्वासात धरून. खोलीत उजेड हलका होता. मीराच्या लाल साडीचा रंग प्रेमाच्या त्या गहिऱ्या भावनेत विरघळत होता. तिने डोळे उघडून माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रूची ओल आणि प्रेमाची चमक होती. तू माझा आहेस, ती फक्त एवढेच कुजबुजली. मी तिचे ओठ चुंबनाने झाकून तिला उत्तर दिलं, मी नेहमीच तुझा होतो, फक्त तू येण्याची वाट पाहत होतो. तिने माझा गालावर हात ठेवला, अंगठ्याने माझे अश्रू पुसले आणि हसत म्हणाली, आता जेवण थंड होईल. मी तिच्या कपाळावर ओठ टेकवले. जेवणापेक्षा तू गोड आहेस. आणि त्या रात्री फक्त तिचे श्वास, तिची साडीची सळसळ, त्यांच्यात मी स्वतःला हरवून टाकले. काही वेळातच आम्ही दोघं पूर्णपणे घामाने ओलचिंब झालो होतो. मीराच्या चेहऱ्यावर एक वेगळीच खुशी, एक वेगळाच आनंद झळकत होता. रात्री उशिरापर्यंत राहुल आणि मीरा एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलत बसले. अनेक दिवस मनात दडवून ठेवलेल्या भावना आज दोघांनी शब्दांत व्यक्त केल्या होत्या. मीराच्या चेहऱ्यावर अनेक महिन्यानंतर समाधानाचं हसू दिसत होतं, तर राहुललाही आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी मनापासून आपलं वाटत होतं. दोघांनी एकमेकांना घाईघाईने कोणतेही निर्णय न घेण्याचं वचन दिलं. भूतकाळातील जखमा भरून निघण्यासाठी वेळ द्यायचा आणि एकमेकांना समजून घेत पुढे जायचं, असा त्यांनी निर्णय घेतला. त्या रात्री राहुल आपल्या खोलीत परतला, पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होतं. दुसऱ्याच दिवशी सकाळी ऑफिसला जाताना मीराने त्याला डब्बाही दिला. राहुलने हसत तिचे आभार मानले. आता दोघांचं नातं अधिक घट्ट होत चाललं होतं. काही दिवसांनी राहुलने मीराला शहराबाहेरील एका शांत उद्यानात फिरायला जाण्याचा प्रस्ताव दिला. सुरुवातीला ती थोडी संकोचली, पण नंतर तयार झाली. दोघांनी दिवसभर गप्पा मारल्या, जुन्या आठवणी सांगितल्या आणि भविष्यातील स्वप्नांबद्दल चर्चा केली. राहुलला आता खात्री वाटू लागली होती की तो मीरासोबत आयुष्य घालवू शकतो, पण नियतीने त्याच्या आयुष्यासाठी काही वेगळंच ठरवलं होतं. त्याच संध्याकाळी मीराच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन उचलताच तिच्या चेहऱ्यावरील हसू क्षणात नाहीसं झालं. तिचे हात थरथर कापू लागले. राहुलने काळजीने विचारलं, काय झालं मीरा? तिने काही क्षण शांत राहून फक्त एवढंच म्हटलं, राहुल, मला वाटलं होतं की माझा भूतकाळ संपला आहे, पण तो पुन्हा माझ्यासमोर उभा राहिला आहे. राहुलच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. त्या एका फोन कॉलने त्याच्या नव्याने सुरू झालेल्या आयुष्यावर पुन्हा एकदा संकटाची सावली पडली होती. पुढे काय होणार याची कल्पना दोघांनाही नव्हती. राहुल आणि मीरा दोघेही काही क्षण शांत बसून राहिले. मीराच्या मोबाईलवर आलेला तो फोन तिच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात हिरावून घेऊन गेला होता. राहुलने तिच्या खांद्यावर हलकंच हात ठेवला आणि विचारलं, मीरा, नक्की काय झालं? मीराने थरथरणाऱ्या आवाजात उत्तर दिलं, राहुल, तो परत आला आहे. राहुलच्या भुवया उंचावल्या. कोण? मीराने डोळे मिटले आणि म्हणाली, माझी नवरा. पण मला खात्री आहे त्याच्या मागे आणखी कोणीतरी आहे. राहुलला काहीच समजत नव्हतं. घटस्फोट झाल्यानंतर तो पुन्हा का आला असेल? तेवढ्यात पुन्हा फोन वाजला. यावेळी फोनवरून फक्त एकच वाक्य ऐकू आलं, जुनी फाईल अजून माझ्याकडे आहे. जर ती परत हवी असेल तर उद्या रात्री 11 वाजता जुन्या गोदामात एकटी आहे. फोन लगेच कट झाला. राहुलने मीराकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. कोणती फाईल? राहुलने विचारलं. मीरा काही क्षण गप्प राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली, राहुल, माझ्या आयुष्यातलं एक असं सत्य आहे जे मी आजवर कोणालाच सांगितलेलं नाही. राहुल स्तब्ध झाला. मीराने खोल श्वास घेतला. आणि माझा नवरा फक्त दारुडा नव्हता, तो एका मोठ्या आर्थिक फसवणुकीच्या टोळीशी जोडलेला होता. मी त्याच्या ऑफिसमध्ये अकाउंट सांभाळायचे. एक दिवस मला काही संशयास्पद व्यवहार दिसले. मी त्याचे पुरावे एका पेनड्राईव्हमध्ये सेव्ह केले आणि त्याला हे कळताच त्याने माझ्यावर अत्याचार, धमक्या आणि मारहाण सुरू केली. मी घटस्फोट घेतला, पण तो पेनड्राईव्ह कुठे आहे हे त्याला कधीच समजलं नाही. राहुलचा श्वास वेगाने चालू लागला. म्हणजे तो आजही त्याच पेनड्राईव्हच्या मागे लागला आहे? मीराने मान हलवली. हो, पण खरी गोष्ट अजून बाकी आहे. राहुलने आश्चर्याने विचारलं, आणखी काय? मीरा म्हणाली, तो पेनड्राईव्ह माझ्याकडे नाही. राहुल चकित झाला. मग कुठे आहे? मीरा हळूच उठली, कपाटाजवळ गेली आणि एक जुना फोटो अल्बम बाहेर काढला. अल्बमच्या शेवटच्या पानामागे एक छोटासा लिफाफा लपवलेला होता. तिने तो राहुलच्या हातात दिला. राहुलने उघडून पाहिलं तर त्यात एका लॉकरची चावी होती आणि एका बँकेचं नाव लिहिलेली चिठ्ठी होती. राहुल काही बोलणार इतक्यात घराबाहेर अचानक एका गाडीचे ब्रेक जोरात वाजले. दोघांनी खिडकीतून बाहेर पाहिलं. काळ्या रंगाच्या SUV-मधून 4 अनोळखी माणसं उतरली. त्यांच्यातला एक माणूस थेट घराच्या दिशेने चालू लागला. राहुलने क्षणाचाही विलंब न करता मुख्य दरवाजाची कडी लावली. बाहेरून दारावर जोरदार ठोके पडू लागले. मीरा, आम्हाला माहिती आहे तू आत आहेस. शांतपणे दार उघड, नाहीतर परिणाम चांगले होणार नाही. मीराचा चेहरा फटक पडला. राहुलने आजूबाजूला नजर फिरवली. मागच्या बाजूचा छोटा दरवाजा अजून उघडा होता. त्याने मीराचा हात धरला आणि दोघेही
घराच्या मागच्या बाजूने बाहेर पडले. पावसामुळे गल्ली अंधारलेली होती. ते धावत धावत मुख्य रस्त्याकडे निघाले. पण काही अंतरावर गेल्यावर राहुल अचानक थांबला. त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला होता. त्या मेसेजमध्ये फक्त एक फोटो होता. तो फोटो पाहताच राहुलच्या पायाखालची जमीन सरकली. फोटोमध्ये राहुलच्या मध्य प्रदेशातील घराचा फोटो होता आणि त्याच्या आईवडिलावर कोणीतरी नजर ठेवून असल्याचं स्पष्ट दिसत होतं. खाली एकच ओळ लिहिलेली होती, पेनड्राईव्ह दिलास तर तुझे आईवडील सुरक्षित राहतील, नाहीतर पुढची बातमी टी व्हीवर पाहायला तयार राहा. राहुलने थरथरत्या हातांनी मोबाईल मीराकडे दिला. दोघांनाही आता समजलं होतं की ही लढाई फक्त त्यांच्या प्रेमाची राहिलेली नव्हती, तर त्यांच्या कुटुंबाच्या अस्तित्वाची बनली होती. त्यांच्या प्रत्येक पावलावर कोणीतरी नजर ठेवून होतं आणि खरी खेळी आता सुरू होणार होती. राहुलने मोबाईल घट्ट पकडला. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. आई वडिलांचा फोटो पाहिल्यानंतर त्यांच्या मनात भीतीपेक्षा राग जास्त निर्माण झाला होता. मीराने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि शांत आवाजात म्हणाली, राहुल, आपण घाबरलो तर ते जिंकतील. आता विचार करून पावलं उचलायची वेळ आहे. राहुलने मान हलवली. दोघेही एका छोट्या चहाच्या टपरीवर थांबले. रात्रीचे 12 वाजले होते. टपरी बंद होती, पण मागे बसण्यासाठी जागा होती. राहुलने पुन्हा तो मेसेज उघडला. फोटोखाली एक लोकेशनही पाठवलेलं होतं. ते शहराबाहेरच्या जुन्या गोदामाचं होतं. मीरा काही क्षण विचारात पडली आणि म्हणाली, राहुल, मला वाटतं ही सापळा आहे. ते आपल्याला तिथे बोलावून पेनड्राईव्ह हिसकावून घेणार. राहुल म्हणाला, पण आपण गेलो नाही तर ते माझ्या घरच्यांना इजा पोहोचवू शकतात. दोघंही संभ्रमात होते. तेवढ्यात राहुलच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. राहुलने स्पीकर सुरू केला. समोरून एक गंभीर आवाज आला, जर तुमच्या दोघांनाही जिवंत राहायचं असेल तर त्या गोदामात अजिबात जाऊ नका. राहुलने लगेच विचारलं, तू कोण आहेस? पण समोरून उत्तर आलं नाही. फक्त एवढंच ऐकू आलं, ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता त्याच्यापासून सावध राहा. आणि फोन कट झाला. राहुल आणि मीरा एकमेकांकडे पाहू लागले. त्याच्या मनात शंकेचं वादळ उठलं. विश्वास ठेवायचा तरी कोणावर? दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलने सुट्टी घेतली आणि दोघेही थेट त्या बँकेत पोहोचले, जिथल्या लॉकरची चावी मीराकडे होती. बँकेत लॉकर उघडताच त्यांनी एक पेनड्राईव्ह, काही कागदपत्र आणि एक जुनी डायरी सापडली. डायरीच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं, जर ही डायरी तुमच्या हातात आली असेल तर समजा माझा जीव धोक्यात आहे. खाली सही होती, अमोल देशमुख. राहुलने आश्चर्याने विचारलं, हा अमोल कोण? मीराच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, तो माझा मोठा भाऊ होता. राहुल अवाक झाला. पण तू कधीच सांगितलं नाहीस? मीरा म्हणाली, कारण मला वाटलं तो अपघातात गेला, पण या डायरीवरून दिसतंय की त्याचा मृत्यू अपघातात नव्हता. त्यांनी डायरी पुढे वाचायला सुरुवात केली. प्रत्येक पानावर मोठ्या आर्थिक घोटाळ्याचे पुरावे, बनावट कंपन्यांची नावं आणि काही प्रभावशाली लोकांची माहिती लिहिलेली होती. शेवटच्या पानावर एक नाव मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं. ते नाव पाहताच राहुलचा चेहरा पांढरा पडला, कारण ते नाव दुसऱ्या कोणाचं नसून राहुलच्या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत होता त्या कंपनीच्या भारतातील संचालकाचं होतं. राहुलला आता सगळं समजू लागलं. तो दिल्लीत योगायोगाने आलेला नव्हता. कोणीतरी त्याच्यावर सुरुवातीपासूनच नजर ठेवून होतं. त्याचवेळी बँकेच्या बाहेरच्या सायरनचा आवाज घुमला. काळ्या कपड्यातील काही लोक बँकेच्या दिशेने धावत येत होते. त्यांच्याकडे शस्त्र नव्हती, पण त्यांच्या हालचाली पाहून ते प्रशिक्षित असल्याचं स्पष्ट दिसत होतं. राहुलने पेनड्राईव्ह खिशात ठेवला, डायरी उचलली आणि मीराचा हात धरत मागच्या आपत्कालीन दरवाजाकडे धाव घेतली. आता त्याच्याकडे फक्त 2 गोष्टी होत्या, सत्याचे पुरावे आणि स्वतःचा जीव वाचवण्याची धडपड. खरी लढाई आता सुरू झाली होती. राहुलने मीराचा हात घट्ट पकडला आणि दोघेही बँकेच्या मागच्या आपत्कालीन दरवाजातून बाहेर पडले. मागच्या बाजूला एक अरुंद गल्ली होती. ते दोघे धावतच गल्लीतून बाहेर पडले. काही अंतरावर जाऊन त्यांनी एक ऑटो थांबवला आणि चालकाला जवळच्या रेल्वे स्थानकावर घेऊन जाण्यास सांगितले. ऑटो वेगाने पुढे निघाला, पण राहुलची नजर सतत मागे होती. काळी SUV त्यांच्या मागे येत असल्याचं त्याला स्पष्ट दिसत होतं. राहुलने लगेच ऑटो चालकाला दुसऱ्या रस्त्याने गाडी वळवायला सांगितलं. काही वेळाने ते गर्दीच्या बाजारात उतरले. गर्दीचा फायदा घेत त्यांनी त्या लोकांची नजर चुकवली. दोघे एका जुन्या कॅफेमध्ये जाऊन बसले. खिशातून राहुलने पेनड्राईव्ह आणि डायरी बाहेर काढली. डायरीचं पुढचं पान उघडताच एक लिफाफा खाली पडला. त्यात एक जुना फोटो होता. फोटोमध्ये 4 जण उभे होते. त्यापैकी एक मीराचा भाऊ अमोल होता. दुसरा तिची माजी नवरा होता. तिसरा राहुलच्या कंपनीचा संचालक होता आणि चौथा चेहरा पाहून राहुलचे डोळे विस्फारले. तो चेहरा राहुलच्या कंपनीत त्याला नोकरी मिळवून देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा होता. राहुलच्या मनात एकच विचार आला, हे सगळं आधीपासूनच आखलेलं होतं का? डायरीत पुढं लिहिलं होतं, जर ही माहिती बाहेर आली तर अनेक प्रभावशाली लोक तुरुंगात जातील. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनाही ते संपवतील. राहुलने डायरी बंद केली. तेवढ्यात कॅफेच्या बाहेर एक पांढरी कार येऊन थांबली. त्यातून एक सूट घातलेला एक मध्यमवयीन माणूस उतरला. तो थेट राहुल आणि मीरासमोर येऊन बसला. राहुल सावध झाला. त्या माणसाने शांतपणे खिशातून एक ओळखपत्र काढलं.
त्यावर सरकारी तपास यंत्रणेचं चिन्ह होतं. तो म्हणाला, माझं नाव विक्रम देशपांडे. गेली 2 वर्ष आम्ही या टोळीवर गुप्तपणे लक्ष ठेवून आहोत. तुमच्याकडे असलेला पेनड्राईव्ह आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. राहुलने लगेच प्रश्न विचारला, आम्ही तुमच्यावर विश्वास का ठेवावा? विक्रमने आपल्या बॅगेतून एक फाईल काढली. त्यात अमोलचे काही जुने फोटो, त्याच्या हस्ताक्षरातील पत्र आणि तपासाची कागदपत्र होती. विक्रम म्हणाला, अमोल आमचा गुप्त माहितीदार होता. त्यानेच हे पुरावे गोळा केले होते, पण माहिती लीक झाल्यामुळे त्याची हत्या करण्यात आली. हे ऐकताच मीराच्या डोळ्यातून अश्रू आले. तिला आज अनेक वर्षांनी तिच्या भावाच्या मृत्यूचं खरं कारण समजलं होतं. विक्रम पुढे म्हणाला, तुम्हाला वाटतंय शत्रू फक्त बाहेर आहेत, पण तसं नाही. त्यांच्या टोळीचा एक माणूस अजूनही राहुलच्या कंपनीत काम करतो आणि तुमच्या प्रत्येक हालचालींची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे. राहुलने आश्चर्याने विचारलं, तो कोण आहे? विक्रम काही बोलणार इतक्यात त्याच्या मोबाईलचा फोन वाजला. फोन उचलताच त्याच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. तो घाईघाईने उठला आणि म्हणाला, आपण इथून लगेच निघालं पाहिजे. आपल्या लपण्याच्या जागेची माहिती त्यांना मिळाली आहे. तिघेही कॅफेच्या मागच्या दरवाजातून बाहेर पडले, पण बाहेर पडताच समोर 3 गाड्या येऊन थांबल्या. काळे कपडे घातलेले काही लोक त्यातून खाली उतरले आणि त्यांनी संपूर्ण रस्ता अडवला. त्यांच्यातला एक माणूस पुढे आला, हलकसा हसला आणि म्हणाला, राहुल, इतके दिवस तू ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला, विश्वासघात त्यानेच केला आहे. हे ऐकताच राहुलच्या मोबाईलवर एक व्हिडिओ आला. व्हिडिओ सुरू होताच त्यात जवळचा ऑफिसमधला मित्र त्या टोळीच्या प्रमुखासोबत बसून राहुलवर नजर ठेवण्याची माहिती देताना दिसत होता. राहुलच्या पायाखालची जमीन सरकली. आता त्याला समजलं होतं की शत्रू फक्त समोर नव्हता, तर तो अनेक दिवस त्यांच्या अगदी जवळ राहून त्याच्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवत होता. राहुलच्या डोळ्यासमोर तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा फिरत होता, ज्याच्यावर त्याने सर्वाधिक विश्वास ठेवला होता. त्यानेही पैशाच्या मोहापायी त्याचा विश्वासघात केला होता. पण राहुलने स्वतःला सावरलं. तो विक्रमकडे पाहत म्हणाला, सर, आता पळून काही उपयोग नाही. एकदाच या सगळ्यांचा शेवट करूया. विक्रमने मान डोलावली. त्याने आधीच आपल्या पथकाला राहुलचं लोकेशन पाठवलं होतं. समोर उभ्या असलेल्या टोळीचा प्रमुख मोठ्याने हसू लागला. तो म्हणाला, राहुल, पेनड्राईव्ह दे, नाहीतर तुझ्या आणि मीराच्या आयुष्याचा शेवट इथेच होईल. राहुलने शांतपणे खिशातून पेनड्राईव्ह बाहेर काढला. तो पुढे सरकत असल्याचा आव आणताच टोळीचे सर्व लोक त्याच्याकडे धावले. त्याच क्षणी चारही बाजूंनी सायरनचा आवाज घुमला. अनेक पोलिसांच्या गाड्या आणि सरकारी तपास पथकाने संपूर्ण परिसराला वेढा घातला. विक्रम मोठ्याने ओरडला, कोणीही पळायचा प्रयत्न करू नका. तुम्ही सर्वजण अटकेत आहात. काही गुन्हेगारांनी पळण्याचा प्रयत्न केला, पण काही मिनिटातच त्यांना पकडण्यात आलं. टोळीचा प्रमुखही पोलिसांच्या ताब्यात गेला. राहुलने विक्रमच्या हातात पेनड्राईव्ह दिला. त्यातील पुरावे तपासल्यानंतर अनेक मोठ्या उद्योगपती, भ्रष्ट अधिकारी आणि आर्थिक फसवणुकीत सामील असलेल्या लोकांची नावं समोर आली. काही दिवसातच देशभरात मोठी कारवाई झाली. अनेक जणांना अटक झाली आणि कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला. मीराच्या भावाचा अमोलचा खूनही याच प्रकरणाशी संबंधित असल्याचं सिद्ध झालं. न्यायालयाने सर्व आरोपींना कठोर शिक्षा सुनावली. अमोलला मरणोत्तर शौर्य सन्मान देण्यात आला. राहुलच्या कंपनीतील विश्वासघातकी अधिकाऱ्यालाही नोकरीतून काढून अटक करण्यात आली. काही महिन्यांनी राहुल आणि मीरा पुन्हा एकदा त्या घराच्या अंगणात बसले होते, जिथे त्यांच्या नात्याची सुरुवात झाली होती. आता भीती नव्हती, पाठलाग नव्हता आणि भूतकाळाचं ओझंही नव्हतं. मीरा शांतपणे म्हणाली, राहुल, जर त्या दिवशी तू माझ्या आयुष्यात आला नसतास तर कदाचित मी आज जिवंतही नसते. राहुल हसत म्हणाला, आणि जर तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर मला प्रेम, धैर्य आणि विश्वास यांची खरी किंमत कधीच समजली नसती. काही दिवसांनी दोघांनी आपले कुटुंबियाच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने लग्न केलं. लग्नानंतर राहुलने आपली नोकरी सुरू ठेवली, तर मीराने महिलांसाठी एक स्वयंसेवी संस्था सुरू केली. घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना कायदेशीर समुपदेशन आणि स्वावलंबनाचं प्रशिक्षण देणं हे तिच्या संस्थेचं धैर्य बनलं होतं. राहुल तिच्या प्रत्येक कामात खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा राहिला. काही वर्षांनी त्यांच्या आयुष्यात एक गोंडस मुलीचं आगमन झालं. त्यांनी तिचं नाव आशा ठेवलं, कारण त्यांच्या आयुष्यातील सर्व अंधारानंतर तीच नव्या आशेचा किरण बनून आली होती. प्रत्येक वर्षी ती अमोलच्या स्मारकाला भेट देत होती आणि त्यांच्या बलिदानाला अभिवादन करत. राहुल अनेकदा म्हणायचा, सत्याला वेळ लागतो, पण शेवटी विजय सत्याचाच होतो. मीरा त्याच्याकडे हसून पाहायची आणि म्हणायची, आणि खऱ्या प्रेमाला कितीही संकटं आली तरी ते शेवटी जिंकतंच. अशा प्रकारे संघर्ष, विश्वासघात, धैर्य आणि प्रेमाचा प्रवास पूर्ण झाला आणि राहुल व मीराच्या आयुष्याला अखेर आनंदी आणि समाधानाचा शेवट मिळाला. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह.
तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.